Hi, this is my ninth lecture. So up to this, we discuss on understanding the problem, analyzing the problem, algorithm, and flowchart. Now we are close to the actual development of the program, that is coding. Okay, so the actual development for that means up to this one, algorithm and flowchart. These are the paperwork, but in a pseudocode. The point today that we discuss, that is a pseudocode, is a simple way of writing programming code, and this is also a paperwork. So the pseudocode is nothing but it is a simple way of writing a programming code using a English language. Here we are not using any specific language to write. Okay, it or this language or in a pseudocode, okay, it's skip details that are essential for machine understanding, such as variable declaration, system specific code. Means here we are only using short phrases to write a code, like here that I used. Okay, these are the phrases that I used, okay, to when I write a pseudocode, and that helps when we are write a program in a specific language. Once we get the idea or what the program is, then okay, we are using this pseudocode to create and achieve the required result for your program. बघा, आतापर्यंत आपण अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम बघितला, ॲनालायझिंग बघितलं, अल्गोरिदम फ्लोचार्ट बघितलं, आणि मागच्या 8th व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक प्रोग्राम पण रन करून दाखवला. ॲक्च्युअल प्रोग्राम कसा असतो आणि तो कसा काम करतो, रन कसा होतो दाखवलं. इथं जो पॉईंट बघतो आपण हा सुडो कोड पाहतोय. सुडो कोड हे आपण आता अभ्यासतोय. तर सुडो कोड मराठीमध्ये जर सांगायला गेलं, सुडो म्हणजे काय, दिखाऊ किंवा त्याच्यासारखा असलेला, तोच नव्हे, त्याच्यासारखा जुळता पण तो नव्हे, दिखाऊ. सुडो कोड असं दिले बघा, कोड. ओके, म्हणजे ॲक्च्युअल कोड नव्हे पण त्याच्यासारखा जरासा जुळता असणारा कोड, दॅट इज अ सुडो कोड. ओके, सो द सुडो कोड म्हणजे काय बघा, हे पण पेपरवर्कच आहे. जसं अल्गोरिदम फ्लोचार्ट आपण पेपरवरती तयार करतो, तसं दिस वन इज ऑल्सो पेपरवर्क. बट वन थिंग, okay, here we are using, when we are writing this pseudocode, okay, on a paper using pen, then we are using a English language, okay, simple English language. बघा, जेव्हा आपण सुडो कोड लिहिणार आहोत, सुडो कोड म्हणजे कोड एक लिहायचा आपण पेपरवरती, जेव्हा आपण लिहितो तेव्हा इंग्लिश लँग्वेजचा उपयोग करायचा, आणि हा सुडो कोड काय करायचा, आपण लिहायचा, सिम्पल पेपरवरती लिहायचा, सिम्पल लँग्वेज वापरायची, जेणेकरून कुणालाही समजेल अशा भाषेमध्ये. ओके, त्याच्यामध्ये की स्पेसिफिक कुठल्याही प्रोग्रॅमिंगचे डिटेल्स वापरायचे नाहीत. ॲज अ एक्झाम्पल, जसं मागच्या प्रोग्राम आपण बघितला होता बघा, तुम्हाला मी वाटतं इथे स्ट्रक्चर दाखवेन बघा. हे आपण प्रोग्राम बघितला होता बघा, हा 8 नंबर लेक्चरमध्ये हा आपण प्रोग्राम पाहिला आहे, ॲडिशन ऑफ 2 नंबरचा बघा. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी दिसतील बघा, इथे म्हणजे इथे दिसतील बऱ्याचशा गोष्टी. काय तर इथे ही stdio.h सारखं दिसतं बघा, किंवा व्हेरिएबल डिक्लेअर केलेत, ए बी सम असं दिले, किंवा हे प्रिंट एफ, किंवा हे ब्रॅकेट्स, हा ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट आहे. ओके, हे सेमिकोलनसारखं काहीतरी दिसतं बघा इथं, हे असं बरंच काहीतरी दिसतं. म्हणजे प्रोग्रॅमिंगचा जो का कोड लिहितो आपण, त्याचे सेंटॅक्स असतात. ओके, त्याचे आपण रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करतो आहे कुठं, वेन वी आर रायटिंग ॲक्च्युअल प्रोग्रॅम और कोडिंग करतो, ॲक्च्युअल कोडिंग तेव्हा. पण जेव्हा सुडो कोड लिहितो आहे तेव्हा ह्या अशा प्रकारच्या काही गोष्टी आपण फॉलो करत नाही, सिम्पल इंग्लिश लँग्वेजचा उपयोग करतो आहे, लक्षात ठेवा. आणि ते आपण लिहून काढतो आहे, कुठल्याही प्रकारचं स्पेसिफिक कुठल्या प्रकारचे प्रोग्रॅमचं डिक्लेरेशन किंवा स्पेसिफिक सिस्टीमचा कुठल्याही प्रकारचा कोड प्रोग्रॅमिंगचा कुठलाही वापरत नाही, साधी सोपी इंग्लिश लँग्वेजचा उपयोग करतो आणि वापरतो. ओके, त्याचा उपयोग म्हणजे जेव्हा तुम्ही सुडो कोड लिहिताय, मीन्स वन्स वी राईट दॅट सुडो कोड, ओके,
and we get the idea about the program, their functioning. Then we take the help of the pseudocode, okay, to write actual program to get the result from the program. आपल्याला जेव्हा आपण जेव्हा सुडोकोड लिहितो तेव्हा त्या सुडोकोडचा उपयोग करू शकतो. म्हणजे आपल्याला प्रोग्राम कसा काम करतो आहे, त्याचा रिझल्ट काय असेल हे समजलं की साहजिकच सुडोकोडचा फायदा घेऊन आपण ॲक्च्युअल प्रोग्राम लिहू शकतो. ते आपल्याला त्याच्याशी जुळतं असतं म्हणून तो सुडोकोड आहे, दिखाऊ कोड आहे. ॲक्च्युअल कोड सारखाच थोडासा असणारा दिखाऊ कोड, पण त्याच्यामध्ये फक्त सेंटॅक्स प्रोग्रामिंगचे वापरायचे नाहीत. ओके, इथं तुम्हाला मी एक एक्झाम्पल पण दाखवतो वाटल्यास. आता इथं हे जे एक्झाम्पल घेतले, इथं जो सुडोकोड लिहिला आहे बघा, ओके, कम्प्यूट और कॅल्क्युलेट द एरिया ऑफ द ट्रायंगलचा हा सुडोकोड आहे, हा दिसतो तुम्हाला हा. तर याच्या अगोदर मी तुम्हाला आणखी एक सुडोकोड दाखवतो, जो आपण आता प्रोग्राम बघितला, हा प्रोग्राम बघितला बघा वाटलाच एकदा. ओके, इथं काय करतो आहे, इथं रिझल्ट पण बघू शकता तुम्ही. 2 नंबरच्या व्हॅल्यूज एंटर करून येते बघा. इथं एंटर टू व्हॅल्यूज घेतो आहे आणि त्याची रिझल्ट इथे दिसतो आपल्याला. ओके, म्हणजे या प्रोग्राममध्ये जरी बघितलात तर बघा एंटर टू व्हॅल्यूज घेतो आहे. इथे ए आणि बीच्या व्हॅल्यू घेतो आहे, इथे त्यांची सम करतो आहे आणि इथे ते आपल्याला रिझल्ट मिळतो आहे. इथं रिझल्टसारखा मिळतो, इथे दिसतो बघा रिझल्ट असं. तो आपल्याला रिझल्ट इथं पाहायला मिळतो आहे. तर ह्याचाच म्हणजे ही ॲक्च्युअली पुढची स्टेप आहे कोडिंग ॲक्च्युअल, त्याच्या मागची स्टेप आहे सुडोकोड. तर मी ह्या प्रोग्रामचा एक सुडोकोड लिहिला आहे जो तुमच्या नोट्समध्ये नाही आहे. तर हा बघा, हा सुडोकोड आहे, सिम्पल आहे बघा एकदम. सुडोकोड फॉर कॅल्क्युलेट और कम्प्यूट ॲडिशन ऑफ 2 नंबर. 2 नंबरचं ॲडिशनसाठी सुडोकोड लिहिलं आहे. त्यातलं पहिली स्टेटमेंट बघा, फर्स्ट वन, दिस वन इज अ फर्स्ट, गेट फर्स्ट नंबर ए बी. आता जर तुम्हाला ॲडिशन करायचं तर साध्या 2 नंबरचं आपण ॲडिशन करतो. प्रोग्राम आपला काय, प्रोग्रामचं काम टू ॲड 2 नंबर्स, नॉट मोर दॅन 2. सो हिअर वी आर गेटिंग इनपुटिंग व्हॅल्यूज फॉर ए अँड बी. आपलं प्रोग्रामचं काय काम, 2 व्हॅल्यूजची बेरीज करणं. म्हणून मी तर ए आणि बी ही 2च व्हेरिएबल घेतली. म्हणजे ए पहिला नंबर झाला जो तुम्ही द्याल तो आणि बी हा दुसरा. ओके, त्याच्यानंतर पुढची स्टेटमेंट काय करतो आहे आपण, फॉर्म्युला वापरतो आहे कुठला, हा सम इज इक्वल टू ए प्लस बी. म्हणजे पहिला नंबर दुसरा नंबर यांची दोघांची बेरीज आणि ती बेरीज कोणाला देते असाइन करतो आहे मी, समेला बेरीज असाइन करतो आहे. ओके, समला बेरीज काय करतो मी असाइन करतो आहे. ते झालं, समला बेरीज असाइन झाल्यानंतर मी तीच बेरीज काय करते, रिझल्ट तो शो करतो, डिस्प्ले करतो. ओके, ह्यालाच सुडोकोड म्हणायचं. म्हणजे हे लिहिताना हा सुडोकोड जो मी लिहिला आहे ॲक्च्युअल सुडोकोड, ओके, हा सुडोकोड ॲक्च्युअल माझा इथून एवढा हा सुडोकोड आहे. 3 लाईन्स ज्या आहेत, पहिली दुसरी आणि तिसरी आहे, 3 लाईन्स म्हणजे सुडोकोड आहे. तर याच्यामध्ये साधी सिम्पल मी इंग्लिश लँग्वेज वापरली, कुठल्याही प्रकारचं प्रोग्रॅमिंगचा सेंटॅक्स वापरलेला नाही आहे. साध्या सोप्या भाषेमध्ये मी दिले, पहिला नंबर ए, फर्स्ट नंबर घेतला ए, सेकंड नंबर बी घेतला, दोघांची सम केली आणि ती नंतर डिस्प्ले केली. दॅट इज अ सुडोकोड. ओके, आता तुम्ही इथे बघू शकताय आपल्या नोट्समध्ये, इथे पण मी सुडोकोड लिहिला आहे बघा. हा एरिया ऑफ द ट्रायंगल, समजा तुम्हाला ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे, त्याचा सुडोकोड लिहायचा आहे, तर तो कसा असेल, तर इथं हा पूर्ण पोर्शन त्याचा आहे. ओके, गेट द लेंथ एल अँड डब्ल्यू. जर तुमचा ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे, 1/2 फॉर्म्युला त्याचा काय, 1/2 लेंथ इंटू विड्थ. म्हणून मी इथं पहिल्यांदा काय करतो आहे आपण, लेंथ घेतो आहे एल, विड्थ घेतो आहे काय, डब्ल्यू. समजा एल हे समजा लेंथ तुम्ही काय द्याल ती, विड्थ ही जर डब्ल्यू ए घेतलं आहे ती व्हेरिएबल समजा, म्हणजे काय व्हॅल्यू द्याल त्यासाठी तीसाठी. नंतर एरिया फॉर्म्युला वापरला, एरिया इज इक्वल टू 1/2 इंटू एल इंटू डब्ल्यू, 1/2 इंटू एल इंटू डब्ल्यू हा फॉर्म्युला. म्हणजे तुम्ही एलची व्हॅल्यू द्याल ती, डब्ल्यूची व्हॅल्यू काय द्याल ती. ओके, त्या दोघांचं काय असेल, समजा तुम्ही एलसाठी 5 दिलात, डब्ल्यूसाठी 6 दिलात समजा, तर 1/2 म्हणजेच काय 0.5, म्हणजे 0.5 इंटू 5 इंटू 6 हे पाहिलं तर ओके काय असेल 1.5 वगैरे येईल रिझल्ट काय असेल तो. ओके, तर इथं ते कॅल्क्युलेशन्स होईल सगळं आणि नंतर ते जे काय एरियाला जे व्हॅल्यू असाइन होईल ती डिस्प्ले करणार मी. ओके, हा सुडोकोड आहे. म्हणजे जे ॲक्च्युअली तुम्ही प्रोग्रॅमिंग करणार आहात तेच फक्त अगोदर लिहून काढणं. ओके, दॅट इज कॉल्ड एज अ सुडो कोड. ओके, सो then the next point is the procedure, the next point. So what is means the procedure. मी बघा मुद्दामच म्हणून मी 8व्या लेक्चरमध्ये तुम्हाला प्रोग्राम थोडासा दाखवला आणि तो रन कसा होतो दाखवला.
याचं कारणच आहे की तुम्हाला सुडो कोड म्हणजे पण थोडीशी आयडिया यावी आणि प्रोग्राममध्ये कुठल्या प्रकारचे सिंटॅक्स असतात ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी थोडंसं पुढचं अगोदरच तुम्हाला दाखवलं प्रोग्राम. त्याचा रेफरन्स मला सुडो कोड आणि इवन प्रोसिजरमध्ये सुद्धा सो घ्यावा लागतो आहे बघा. सो व्हॉट इज अ प्रोसिजर? ओके, सो ऑब्वियसली इन लेक्चर 8 I show what actual program is. So what actual program is? Here it is the actual program. This one is your actual program. This one is your actual program. Okay, so this program is also run. हा program पण आपण काय करतो? Run means what actual program, how it run. Okay, so that contains main. Okay, so see here, this is the program. This is our actual program and this program contains, हा बघा हा आपला ॲक्च्युअल प्रोग्राम आहे. असं आणि दिस प्रोग्राम कंटेन्स मेन. इथं बघा ही सी हिअर मेन. ओके, दिस इज द एक्झाम्पल ऑफ प्रोसिजर. हे मेन जे दिसतं मेन इथं ओपनिंग कर्ली ब्रॅकेट दिसतं बघा आणि इथं क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट आहे बघा. हे मेन, ओके, हे मेन, हा ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि हा क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट बघा. ब्रॅकेटचे बरेच प्रकार आहेत. ओके, ह्याला स्क्वेअर ब्रॅकेट असं म्हणतात. स्क्वेअर वाटल्यास मी परत काढून दाखवतो जरा व्यवस्थित. ओके, तर बघा ब्रॅकेटचे 3 ब्रॅकेट तरी सुद्धा तुम्हाला वाटल्यास मी सांगतो. याला स्क्वेअर ब्रॅकेट्स असं म्हणतात, ह्याला राऊंड ब्रॅकेट्स असं म्हणतात. हे राऊंड ब्रॅकेट तुम्हाला इथे दिसतात बघा. इथं दिसतं राऊंड ब्रॅकेट, इथं राऊंड ब्रॅकेट दिसते, हा क्लोजिंग आहे. इथं ओपनिंग राऊंड ब्रॅकेट दिसतात बघा तुम्हाला. ह्याला राऊंड ब्रॅकेट्स म्हणतात आणि ह्याला कर्ली ब्रॅकेट्स असं म्हणतात. ह्याला कर्ली ब्रॅकेट्स म्हणतात आणि हा कर्ली ब्रॅकेट तुम्हाला इथं आणि इथं दिसते. हे दोन्ही राऊंड ब्रॅकेट्स आहेत, इथे दिसतात. हे बघा हे दिसतात की हे दोन्ही हे राऊंड ब्रॅकेट्स आहेत आणि हे स्क्वेअर ब्रॅकेट्स आपण भविष्यात वापरणार आहोत. तर बघा जे प्रोसिजर म्हणतो आहे, ओके, द एक्झाम्पल ऑफ प्रोसिजर, मी आता जो पॉईंट तुम्हाला शिकवणार आहे त्याचं एक्झाम्पल कुठलं, तर त्याचं एक्झाम्पल हे मेन जे दिसते हा मेन किंवा हे सगळं हे मेनच्या संदर्भाने हे सगळे ते मेनच्या हा मेनच्या ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेटमध्ये जे काही येतं. मेन ही एक प्रोसिजरच आहे, लक्षात ठेवा. मेन ही जी एक प्रोसिजर आहे जी प्रोसिजर स्टार्ट इथं ओपनिंग ब्रॅकेटला झाली आणि क्लोजिंग ब्रॅकेटला ती संपली. तर प्रोसिजरच्या आतमध्ये काय या सगळ्या स्टेटमेंट्स आहेत. सो प्रोसिजर, ओके, सो प्रोसिजर इज नथिंग बट इट इज अ ब्लॉक ऑफ कोड. सो इट कंटेन्स ब्लॉक ऑफ कोड अँड दॅट इज अ प्रोसिजर. तर मेन ही लक्षात ठेवा एक प्रोसिजर आहे. मेन ही एक प्रोसिजर आहे. मेन ही एक प्रोसिजर आहे आणि ही प्रोसिजर हा ब्लॉक ऑफ कोड या प्रोसिजरच्या आतमध्ये आहे, म्हणजे या ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे. ओके, ह्याला प्रोसिजर असं म्हणतात. म्हणजे अशा प्रकारच्या सच काइंड्स ऑफ प्रोसिजर वी यूज व्हेन वी राईट ॲक्च्युअल प्रोग्राम. जेव्हा आपण ॲक्च्युअल प्रोग्राम बनवणार असतो ना तेव्हा ते आपण अशा प्रोसिजरचा काय करतो आपण उपयोग. हा आता माझा ॲक्च्युअल प्रोग्रामच आहे ज्याच्यामध्ये वापरले. सो वी यूज सच नंबर्स ऑफ प्रोसिजर्स. We can write as per our need. We write numbers of different procedure. So procedure is nothing but it is a statement that are placed in pair of curly brackets. Okay, it also sometimes called as a functions. Okay, बघा प्रोसिजर ही एक मेन ही प्रोसिजरच आहे. लक्षात ठेवा ही प्रोसिजर आहे. प्रोसिजर म्हणजे काय, परत एकदा सेट ऑफ स्टेटमेंट ज्या ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये असतात. प्रोसिजरलाच फंक्शन असे म्हणण्यात येतं. FUNCTION फंक्शन असं सुद्धा म्हणण्यात येतं. हे लक्षात ठेवा, त्याला फंक्शन असंही म्हणण्यात येतं. ओके.